मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये दाखल, गावकऱ्यांकडून जरांगेंचे जंगी स्वागत, गुलाल उधळत जरांगेंची भव्य मिरवणूक। मराठा समाज बांधवांनी मला कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही, आंदोलनाच्या यशानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मी हाक मारल्यावरती समाज मुंबईकडे आला, जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील काळामध्ये खूप संकट आली, काही जणांकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, नाव न घेता जरांगेंची छगन भुजबळांवर टीका। सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवरती टिकणार नाहीत, जात जन्मानं मिळते, शपथपत्र देऊन बदलता येत नाही, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। छगन भुजबळांना स्पष्ट सांगू इच्छितो की ओबीसींवरती अन्याय होणार नाही, कायदेशीर अडचण दूर करून कार्यपद्धती सोपी केली, भुजबळांचंही लवकरच समाधान करण्यात येईल, फडणवीसांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाचा तिढा सुटला याचा आनंद, या प्रश्नावरती कायदेशीर मार्ग काढावा लागेल हे आम्ही आधीपासून सांगत होतो, हा निर्णय घेताना ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। ओबीसी नेते म्हणून मंत्री भुजबळांनी राजीनामा द्यावा, ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यानं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी। गुन्हे मागे घेण्याचा आदेश देण्यात आलाय, त्यानुसार आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जातील, पण घर जाळणं, एसटी जाळणं, हल्ला करणं यासारखे गंभीर गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येत नाही, देवेंद्र फडणवीसांची माहिती। ज्यांनी घरदारं जाळली, पोलिसांवरती हल्ले केले, त्यांच्यावरती गुन्हे मागे का घ्यायचे, छगन भुजबळ यांचा सरकारला सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेली शपथ खरी करून दाखवली, याचा अभिमान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या, आता आरक्षण कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे मराठा बांधवांना खरी परिस्थिती समजेल, राज ठाकरे यांचं ट्विट। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाच्या विरोधात कोर्टामध्ये जाणार, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची माहिती। अध्यादेशामध्ये नवीन काहीच नाही, सदावर्तेंचा दावा। सगळे सोयरे संदर्भातील जीआर म्हणजे जुनी बाब नव्यानं सांगणं, शासनानं जुन्या नियमाचा पुनरुच्चार केलेला आहे, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। सरकारनं ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिलेत, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य। शिंदेंनी मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेश सुपूर्द केला, याचा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून निषेध। हा ओबीसींचा विश्वासघात आहे, फडणवीस अजित पवारांनी उत्तर द्यावं, प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून जरांगे लढत होते, महाराष्ट्र सरकारनं त्यांना चांगला प्रतिसाद दिला, देवेंद्र फडणवीसांनीही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी मानले मनोज जरांगे आणि सरकारचे आभार, मराठा समाजाला लवकरच आरक्षणाचा लाभ मिळणार म्हणून गावखेड्यापासून ते शहरापर्यंत सर्वत्र जल्लोष सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला न्याय दिला, मराठा आंदोलनाच्या यशानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण लढ्यामध्ये महसूल खात्याचंही मोठं काम, आरक्षणाच्या यशानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। मागास सर्वेक्षण, नोंदी काढणं आणि इतर कामं करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं विखेंकडून अभिनंदन। मराठा समाजाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवरती सरकार सकारात्मक होतं, या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होईल, मंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे आमदार अमोल मिटकरींकडून राज्य सरकारचं अभिनंदन, मिटकरींकडून दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या आठवणींना उजाळा। मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या सरकारनं मान्य केल्या, याचा आनंद आणि समाधान, इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठ्यांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती, त्या दृष्टीने सरकारनं निर्णय घेतला, मंत्री आदिती तटकरेंचं वक्तव्य। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारचा मराठा आरक्षणासाठी निर्णय, एकनाथ खडसेंची सरकारवरती टीका। जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री जातात, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना दिलेला शब्द पाळला, मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे बाळासाहेब भवनामध्ये आनंदोत्सव साजरा।
पिंपरी चिंचवड शहरामधील विविध भागांमध्ये मराठा बांधवांचा फटाके फोडून जल्लोष, पेढे आणि साखर भरून आनंदोत्सव साजरा। काही ठिकाणी तरुणांनी डीजेवरही ठेका धरला। नाशिकच्या मालेगावमध्ये सकल मराठा समाजाकडून जल्लोष, फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोल ताशांच्या गजरामध्ये आनंद साजरा। साताऱ्यामध्ये आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यामुळे शिवसेनेकडून आनंदोत्सव साजरा। शिवराय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणांनी परिसर दणाणला। सरकारच्या निर्णयाचं मराठा महासंघाकडून स्वागत। कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये मराठा महासंघाकडून आनंदोत्सव साजरा। परभणीमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष, प्रत्येक गावामध्ये फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानं राज्यभरामध्ये जल्लोष, सिंधुदुर्गमध्ये तरुणांनी एकत्र येत उत्सव केला साजरा। सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवलीमध्ये मराठा बांधवांकडून आनंदोत्सव। यवतमाळच्या बस स्थानक चौक आणि दत्त चौकमध्ये सकल मराठा समाजाचा जल्लोष, हा मराठ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची मराठा बांधवांची प्रतिक्रिया। वाशिममध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीसह पेढे भरवत मराठा समाजाचा जल्लोष, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पोस्टर लावत शिवसैनिकांचाही आनंदोत्सवामध्ये सहभाग। पलटूराम फक्त नितीश कुमार नाहीत, पहिले भाजप आहे। खासदार संजय राऊत यांचा भाजपवरती निशाणा, नितीश कुमार आमच्या दारामध्ये उभे राहिले तरी त्यांना भाजपमध्ये घेणार नाही अशी वक्तव्य भाजप नेत्यांनी केली होती, त्यामुळे खरी पलटूराम भाजपच, संजय राऊत यांची टीका। विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर, शरद पवार यांचा केंद्र सरकारवरती आरोप। गोंदिया भंडारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आली तर मीच उमेदवार राहील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। तर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद सर्वात जास्त, पटेल यांची प्रतिक्रिया। पोलीस माझं काही वाकडं करू शकणार नाही, माझा बॉस सागर बंगल्यावरती बसलाय, पंढरपूरमधील हिंदू जन आक्रोश मोर्चात नितेश राणेंचं वक्तव्य। नागपूरमध्ये खासदार औद्योगिक महोत्सवाचं आयोजन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महोत्सवाला भेट। विदर्भ मराठवाड्यासाठी अनुदानित औद्योगिक विजेची योजना लवकरच अंमलामध्ये येईल, खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। बांबूपासून हवाई वाहतुकीसाठीचा एव्हिएशन फ्यूल तयार होईल, औद्योगिक महोत्सवामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकणच्या दौऱ्यामध्ये सावंतवाडी, कुडाळमध्ये उद्धव ठाकरे सभा घेणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात प्रचाराचं बिगुल वाजण्याची शक्यता। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रभारींची नियुक्ती, विनोद तावडे बिहार राज्याचे तर प्रकाश जावळेकर केरळचे निवडणूक प्रभारी। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा, जागा वाटपासंदर्भात आंबेडकरांबरोबर काँग्रेसचे प्रमुख नेते चर्चा करणार, चेन्नीथला यांची माहिती। वन खात्याचा दिनदर्शिकेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांचं नाव चुकवलं, चूक लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिनदर्शिका परत मागवल्या। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश, अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या विरोधात आमदारकीचा नवा चेहरा। नगरच्या कोरठाण खंडोबा यात्रेच्या निमित्तानं आमदार राम शिंदे आणि निलेश लंके एकत्र, जिल्ह्यामध्ये रामराज्य येणार, दोघांच्या वक्तव्यानं जिल्ह्यामध्ये चर्चांना उधाण। बोरिवली पूर्वेकडील अभिनव नगर मैदानामध्ये मनसेकडून 3 दिवसीय मिसळ महोत्सवाचं आयोजन, राज ठाकरे यांची मिसळ महोत्सवाला भेट। मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा नेते नरेंद्र पाटलांनी सप्तशृंगी गडावरती घेतलं देवीचं दर्शन। नंदुरबारच्या शहादा शहरामधील गरीब नवाज कॉलनी परिसरामध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांची माहिती, बिबट्या दिसल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण।
नगरच्या लोणी गावामध्ये 10 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 मुलांचा मृत्यू, अनेक वाड्या वस्त्यांवरती बिबट्याची दहशत। गेल्या 24 दिवसांपासून जळगावमध्ये सुरू असलेल्या आदिवासी कोळी बांधवांचं उपोषण मागे, तहसीलदारांच्या हस्ते जात प्रमाणपत्र देऊन सोडलं उपोषण। नागपूरच्या सुमठाणा गावाच्या जवळ निरंकारी संत समागमाचं आयोजन, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 2.5 लाखांहून अधिक भाविक कार्यक्रमात सहभागी। वर्ध्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे, वर्धा जिल्हा परिषदेच्या समोर 53 दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यव्यापी संपाची माग सांगता। भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील राजेगाव MIDC मध्ये हिंदुस्तान कंपोजिट्स कंपनीला भीषण आग, आगीमध्ये मशिनरीसह अन्य साहित्य जळून कोट्यवधींचं नुकसान, आगीचं कारण स्पष्ट। अमरावतीच्या वरुड तालुक्यामध्ये हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, आगीमध्ये हॉटेलचं जवळपास 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावरती भरधाव कारची कंटेनरला धडक, अपघातात 1 जण ठार, 1 जण जखमी। राज्यात थंडीचा जोर वाढणार, मुंबईसह कोकणात सरासरी इतकीच तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक थंडी जाणवेल, हवामान खात्याचा अंदाज। राज्यामध्ये 16 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 69 रुग्ण बरे, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 273। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा तेलंगणा दौरा रद्द, भाजपचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांची माहिती। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार, आज शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती। संसदेमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रेक्षकांसाठी नवीन नियम, आता प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रवेश करताना QR कोड, स्मार्ट कोड यासोबतच बायोमेट्रिकचाही वापर केला जाणार। 13 डिसेंबरला संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर निर्णय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।